नाशिक जिल्ह्यातील चांदोरी जवळ नागापूर फाट्यावर शाळेत जात असलेल्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीला भरधाव हायवा डंपरनं उडवलं। सिद्धी लोंगसे असं या मुलीचं नाव आहे। हिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी नाशिक संभाजीनगर महामार्ग 2.5 तास रोखून धरला। नाशिकच्या चांदोरी जवळील नागापूर फाट्यावर सोमवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास हायवा डंपरने एकाच वेळी तिघांना धडक दिल्याची घटना घडली। शाळेत जाण्यासाठी निघालेली 11 वर्षांची सिद्धी मंगेश लोंगसे हे विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला थांबलेले असताना भरधाव वेगातील डंपरनं तिला जोरात धडक दिली। इतकंच नाही तर या डंपरनं तिच्यासोबत असलेल्या शाळकरी मैत्रिणीला अनुष्का जमधडे हिला देखील धडक दिली। ती जखमी झाली। याच डंपरनं काही अंतरावर दुचाकीवरून जात असलेल्या विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या पत्नीला देखील धडक दिली, ज्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले। घटनेनंतर संतप्त नागापूर व चांदोरी येथील ग्रामस्थांनी नाशिक संभाजीनगर राज्य महामार्गावर 2.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं। हायवा चालकावर कठोर कारवाई करावी, नागापूर फाट्यावर गतिरोधक व सिग्नल लावावेत अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकरे यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करत कारवाईचं आश्वासन दिलं। याचवेळी निफाडचे तहसीलदार विशाल नायकवाड यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आणि योग्य उपाययोजना केली जातील असं सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।